आज आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसे मऊ, स्वादिष्ट आणि चटपटीत पनीर मोमोज. पनीर आवडत असेल आणि नेहमीच्या भाजीपोळीचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया. यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेला अद्रक घालून 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया. यानंतर यात टाकूया अगदी बारीक चिरलेली 1/4 कप पत्तागोबी, 1/4 कप गाजर आणि 1/4 कप शिमला मिरची. आता हे सगळं छानपैकी परतून घ्यायचं आहे. भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत, फक्त त्यांचा कच्चेपणा जाऊन त्या थोड्या क्रंची राहिला पाहिजेत. हवं असल्यास यामध्ये आपण थोडासा स्प्रिंग ओनियनसुद्धा घालू शकतो. आता यामध्ये चवीनुसार मीठ, थोडी मिरेपूड आणि आवडीनुसार रेड चिली सॉस घालायचा. आता येतो या स्टफिंगमधला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ पनीर. किसलेलं किंवा बारीक कुस्करलेलं पनीर यामध्ये घालून छान मिक्स करायचं आणि 2 मिनिटं परतून घ्यायचं. वरून टाकूया थोडीशा हिरव्या कांद्याची पात. सगळं व्यवस्थित मिक्स झालं की गॅस बंद करून स्टफिंग थोडं थंड होऊ द्यायचं. आता मोमोजच्या बाहेरील कव्हरसाठी कणिक तयार करून घेऊया. एका परातीत मैदा घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकून पाणी वापरत घट्टसर आणि मऊ कणिक मळून घ्यायची आहे. कणिक खूप सैल ठेवायची नाही, कारण ती पातळ लाटायची आहे. कणिक मळून झालं की 10 ते 15 मिनिटं त्याला झाकून ठेवूया, म्हणजे ती चांगल्या प्रकारे मुरेल. आता कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून पातळ लाटून घ्यायचे आहे. आता लाटलेल्या कव्हरच्या मध्यभागी आपलं तयार केलेलं स्टफिंग भरायचं आहे. स्टफिंग खूप जास्त भरायचे नाही, नाहीतर मोमोज बंद करताना ते बाहेर येऊ शकतात. आता कडांना थोडं पाणी लावून आपल्या आवडीनुसार मोमोजला आकार द्यायचा. अशाच पद्धतीने सगळे मोमोज तयार करायचे आहेत. आता एका भांड्यात पाणी गरम करायचं. चाळणीला थोडं तेल लावायचं, म्हणजे मोमोज चाळणीला चिकटणार नाहीत. मोमोज एकमेकांना सुद्धा चिकटणार नाहीत याची काळजी घ्या, कारण ते फाटू शकतात. आता झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनिटं स्टीम करून घेऊया. मोमोज व्यवस्थित शिजले की त्यांचा रंग थोडा बदलतो आणि कव्हर मऊ आणि चमकदार दिसायला लागतात. तर झाले आपले गरमागरम मोमोज तयार. मोमोज म्हटल्यावर सोबत हवी ती चटपटीत लाल मोमोज चटणी. गरमागरम मोमोज चटणीसोबत सर्व करूया. चला आता टेस्ट करून बघूया. वाह, बाहेरून अगदी मऊ आणि आतून पनीर आणि भाज्यांचं चटपटीत स्वादिष्ट स्टफिंग. खरंच घरच्या घरी बनवलेले मोमोज इतके टेस्टी लागतील असं वाटतच नाही. तुम्हीही रेसिपी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आणखीन नवीन रेसिपीसोबत.